दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध जयंती सोहळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला। यावेळी सकाळ सत्रामध्ये पूज्य भंते महानंद जिंतूर जिल्हा परभणी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण, धम्म रॅली, बुद्ध वंदना, भिक्खू संघाचे धम्म प्रवचन तसेच मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात आला। प्रथम सत्रातील कार्यक्रमाला माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची उपस्थिती लाभली। दुसऱ्या सत्रामध्ये सुरुची भोजनाचा कार्यक्रम झाला। तिसऱ्या सत्रामध्ये सायंकाळी संदीपान महाराज रंभापूरकर यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडला। यावेळी आयोजक विठ्ठलराव तुकाराम मोरे, माजी सरपंच काशीनाथ गायकवाड, रानबा मोरे, सयाजी गायकवाड, कोणभा मोरे, पाराजी गायकवाड, सिद्धार्थ मोरे, मंडू गायकवाड, राजाराम खराटे, सरपंच मंगलाताई तुंबे, संतोषराव खराटे, गंगाधर खराटे, माजी सरपंच संदीपाल महाराज, ग्रामीण पोलीस स्टेशनचे API गजानन बोराटे, बीड जमादार अविनाश राठोड, पतंगे मॅडम आदी सर्व गावकरी मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे स्थळ धम्मदीप बौद्ध विहार, राजरत्ननगर, कौठा हे होते। आयोजक समस्त उपासक उपासिका, राजरत्ननगर, कौठा। प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची बुद्ध जयंती आम्ही या कौठा नगरीमध्ये दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी साजरी करत आहोत। त्याचं औचित्य साधून त्या कार्यक्रमाचं नियोजन लावलेलं आहे आम्ही सर्वांच्या वतीने। पहिल्या क्षेत्रामध्ये पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण आणि दुसऱ्या क्षेत्रामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचं पूजन, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यपुतळ्याला हार अर्पण करून या कार्यक्रमाला भंतेजी यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं आहे। त्यामध्ये या कार्यक्रमासाठी आम्ही निमंत्रित केलं होतं जयप्रकाश दांडेगावकर साहेब, हे सुद्धा या कार्यक्रमासाठी त्यांनीसुद्धा उपस्थित राहिली होती आणि या कार्यक्रमाचा पंचशील ध्वजारोहण करून आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। तर पहिल्या क्षेत्रामधला हा कार्यक्रम आहे। दुसऱ्या क्षेत्रामध्ये भंतेची धम्मदेशना आणि दुपारचा कार्यक्रम म्हणजे भोजनदानाचा कार्यक्रम आणि 2 ते 5च्या दरम्यानमध्ये भोजनदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि रात्रीचा कार्यक्रम मनोरंजनात्मक आपल्या लोकप्रिय सत्यपाल महाराज यांचे शिष्य संदीपाल महाराज यांचं सुद्धा समाज प्रबोधनाचं काम ते सुद्धा आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते सुद्धा करणार आहे। तरी रात्रीच्या 8 ते 12पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे। अशा प्रकारे या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन समस्त राजरत्ननगर कौठा यांच्या वतीनं ठेवण्यात आलेलं आहे। याचा सर्वांनी लाभ। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।